जमीन घोटाळ्यांचे आरोप एकनाथ खडसेंची काही पाठ सोडायला तयार नाहीयेत. भोसरी जमीन घोटाळ्याची चौकशीही सुरू होत नाही, तोच खडसेंवर आणखी एका जमीन घोटाळ्याचा आरोप होतोय. नाशिकमध्ये दुधाधारी परिसरात वक्फ बोर्डाची 54 एकर जमीन आहे. त्याची किंमत तब्बल 2000 कोटी रुपयांच्या घरात आहे. मात्र एकनाथ खडसेंनी हेराफेरी करून तो भूखंड बिल्डरच्या घशात टाकल्याचा आरोप होतोय. खुद्द केंद्रीय वक्फ मंडळाच्या सदस्यांनी हा आरोप केलाय. जमीन को टेक ओवर करने के लिए, हड़पने के लिए पहले से कांग्रेस सरकार के टाइम से ही इसके अंदर में साजिश शुरू हो चुकी थी और इसके अंदर में कुछ एनसीपी के लीडरों ने मिलकर के उस जमीन को हड़पने की पूरी कोशिश की, सरकारी यंत्रणों का इस्तेमाल किया. 1927 के गैजेट के मुताबिक ये सरकार के पास इसका रिकॉर्ड है कि ये वक्त की जमीन है और आज की कीमत में 2000 करोड़ की जमीन इसको कौड़ी मोल भाव में बेच दिया, जिसमें एकनाथ खडसे, एनसीपी के लीडर और नसीमा बानो इनका हाथ है. राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर खडसेंना महसूल खातं मिळालं. खडसेंनी आपल्या पदाचा गैरवापर करत वक्फ मंडळाच्या सीईओ पदावर मर्जीतल्या नसीम बानो यांना नेमलं आणि स्वतःला हवे तसे निर्णय मंजूर करून घेतले, असा गंभीर आरोप वक्फ मंडळाच्या मोहम्मद हमीद यांनी केलाय. तो उस जगह के ऊपर में जो रेगुलर सीओ लाना था, जो डिप्टी कलेक्टर रैंक का होता है, वो नहीं करते हुए यहां पर में माननीय रेवेन्यू मंत्री एकनाथ जी खड़से ने अपने ही डिपार्टमेंट की एक एसएलआर लेडी को उठा करके ला करके सीओ की जिम्मेदारी दी, जबकि वो इस लायक नहीं थी. मशिदीची जमीन बिल्डर बळकावतोय म्हटल्यानंतर स्थानिकांनी थेट एकनाथ खडसेंना जाब विचारायचा प्रयत्न केला. खड़से जी को और वहां के मंत्रालय को लेटर दिया कि साहब ये ऐसा गलत हुआ है, इसके ऊपर आप ये ऑर्डर को रद्द करो. रद्द करने के बाद जैसे उन्होंने बोला तो उनके ऊपर प्रेशर डाला गया. नाशिकच्या मशीद जमीन घोटाळ्याप्रकरणी वक्फ मंडळाच्या सदस्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून खडसेंविरोधात तक्रार केली आहे. तर मायनॉरिटीज डेमोक्रेटिक पार्टीनं खडसेंविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. प्रकरण झालेलं आहे. आमचं हे म्हणणं आहे इथे महाराष्ट्रामध्ये माननीय मुख्यमंत्री साहेबांना की महाराष्ट्रात तालिबानीकरण करू नये. ज्यांच्या संगनमताने हे घोटाळे करण्यात आले त्यामध्ये एक टीम नसीम पटेल म्हणून जी आहे ती सुद्धा त्या घोटाळ्यात सामील आहे. जे भूमाफी आहेत ते सुद्धा सामील आहेत. जे लोक सामील आहेत, तर आमच्या शासनाला असा एक आमची रिक्वेस्ट आहे की त्यांच्यावर FIR दर्ज व्हावा आणि त्यांना म्हणजे सक्त मजुरीचे त्यांना सजा व्हावी. भोसरी जमीन घोटाळ्याप्रकरणी खडसेंची माजी न्यायाधीशांकडून चौकशी केली जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. त्याच चौकशी दरम्यान नाशिकच्या वक्फ जमिनीच्या प्रकरणाचीही पडताळणी का केली जाऊ नये असा सवाल आता उपस्थित केला जातोय. खडसे हे सर्व चौकशीतून निर्दोष सुटतील अशी भूमिका त्यांनी स्वतः आणि पक्षांनी जरी घेतली असली तरी जेव्हा मोदी सरकारनंच नियुक्त केलेल्या वक्फ मंडळाचे सदस्य त्यांच्यावर आरोप करत आहेत, तेव्हा आता सरकार आणि पक्ष काय भूमिका घेईल हे लक्षवेधक राहील. कॅमेरामन अतुल हिरडेसह सरिता कौशिक, ABP माझा, नागपूर.